आरक्षणासंदर्भातील 1 सप्टेंबर 25चा शासन आदेश हा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बांधक ठरू शकणारा असून ओबीसी समाजावर हा अन्याय आहे। त्यामुळे हा आदेश शासनाने ताबडतोब रद्द करून या आदेशाचा निषेध करणारं निवेदन समता परिषदेसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी गुरुवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिले। यावेळी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून निवेदन दिलं। ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात यावेळी चर्चा देखील करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या मागण्यांमधील 8 पैकी 6 मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजानं याला जोरदार विरोध दर्शवला आहे। राज्य सरकारचा निर्णय हा ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारनं काढलेला GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी ओबीसी समाजानं केली आहे। 1 तारखेला या राज्याच्या सरकारनं जो GR हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो जे कुणबी मराठा देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं, हे खरं नाही। माझं असं मत आहे की 375 जाती या ओबीसीत आहेत। ओबीसीला आरक्षण 27% आहे असं म्हणतात, खरं आरक्षण 19% आम्हाला मिळते। त्यात मला असं वाटते की जवळपास 70% जनता त्या ओबीसीत की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते। म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे। त्यांनी जो GR काढला हा रद्द केला पाहिजे। ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत, जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू। आम्ही कोणत्याही पंथाचे धर्माचे नाही, आम्ही ओबीसी आहोत। आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळो का पळो करून सोडू। जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही। मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ते बोलत होते, पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली। दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल, म्हणजे आमचे मुलं येतील, आमचे नातू येतील, आमचे पंतू येतील, म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही, कोणती नोकरी मिळणार नाही, कुठेही ऍडमिशन मिळणार नाही। आणि या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू, कशाची समिती नेमू? आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक, तिथला तलाठी, तिथला आरआय हे अशा पद्धतीची समिती नेमतील। समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर 10,000 रुपयात घरकुल भेटते, कोणालाही भेटते। ज्याच्या घरी 4 मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते। हे आम्ही राजकारणातले आहो, आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतेही राजकारण आम्ही आणणार नाही। आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत, ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि अत्यंत दुर्दैव आहे की 4-5 दिवसात सरकार नमलं आणि त्या ठिकाणी फटालकन त्यांना म्हणजे काय जे आश्वासने दिले हे मला असं वाटते दुर्दैवी आहे। म्हणून या महाराष्ट्रातल्या ओबीसींना खरं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले असतील, या ठिकाणी त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी अथक परिश्रम केले आणि मग कुठे आम्हाला मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला ह्या सवलती मिळाल्या। ह्या सवलती आमच्या कायम राहाव्या हेच आमची मागणी। संतप्त ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवत GRच्या प्रतींची होळी केली। यावेळी ओबीसी समाजानं ओबीसींचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही दिला। याप्रसंगी अकोला जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष गजानन म्हैसने, अमरावती विभागीय संघटक गजाननराव इंगळे, माजी आमदार बळीराम सिरस्कर, माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानदेव ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाऊ, माया रतकर, प्रकाश बिरकड, त्याचप्रमाणे भास्कर राऊत, अशोक भराड, समता परिषदेचे ओबीसी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रसंगी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय ओमक यांची रिपोर्ट।